नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, काल परवा दिवशी पार्वती रोहिणे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. पार्वती रोहिणे असं म्हणतात की आम्हाला 600 किलो सोनं दान करणाऱ्या एका बाईची कथा सांगा. आणि मंडळी, त्यांचा हा प्रश्न आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही आमच्या एक्सपर्ट टीमकडे तो प्रश्न पाठवला आणि त्यावर जी काही माहिती मिळाली ते आताच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. आता आपण पाहतो आहोत 600 किलो सोनं दान देणाऱ्या एका व्यक्तीबद्दलची माहिती. आजचा प्रश्न होता 600 किलो दान करणाऱ्या त्या महान महिलेचं नाव काय? तर दरभंगाच्या महाराणी कामेश्वरी देवी यांनी 1962च्या भारत चीन युद्धामध्ये देशासाठी 600 किलो सोने दान केले होते. ही महाराणी दरभंगाच्या राजघराण्यातील होत्या आणि त्यांच्या पतीचे नामकरण महाराजा कामेश्वर सिंग होते. त्यांनी देशाच्या विकासासाठी आणि सुरक्षा बलांना मदत करण्यासाठी मोठी रक्कम दान केली होती. दरभंगाच्या राजघराण्याचा इतिहास खूप समृद्ध आहे. दरभंगा बिहार राज्यातील एक प्रमुख शहर आहे आणि त्याचा इतिहास 1550च्या दशकापासून सुरू होतो. दरभंगाच्या राजघराण्याची स्थापना कामेश्वर सिंग यांनी केली आहे. महाराणी कामेश्वरी देवी यांच्या दानाचे महत्त्व असे आहे की त्यांनी देशाच्या विकासासाठी आणि सुरक्षा बलांना मदत करण्यासाठी 600 किलो सोने दान केले होते. ही रक्कम आजच्या वेळेतही खूप मोठी आहे. एकंदरीत दरभंगा राजघराण्याच्या अन्य प्रमुख व्यक्तीमध्ये महाराजा कामेश्वर सिंग, महाराजा लक्ष्मेश्वर सिंग आणि महाराजा रामेश्वर सिंग यांचा समावेश होतो. या व्यक्तींनीही दरभंगाच्या विकासासाठी आणि देशाच्या स्वतंत्रतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. मंडळी, दरभंगाचा विचार करता या इतिहासाबरोबर आणखी एक गोष्ट समोर येते आणि ते म्हणजे महाराजा रामेश्वर सिंग यांनी दरभंगाच्या संस्कृती आणि कला यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरभंगाच्या मिथिला चित्रकलेला प्रोत्साहन दिलेलं आहे. अर्थात मिथिला चित्रकलेचा विचार जर केला तर ही एक पारंपरिक कला आहे. बिहारच्या मिथिला प्रदेशातून ती उद्भवली आहे. ती कला प्रामुख्याने महिलांच्याद्वारे पुढे जाते आहे. त्यात नैसर्गिक रंगाचा वापर केला जातो. मिथिला चित्रकला हे प्रामुख्याने हिंदू देवदेवतांच्या चित्रांचा समावेश असतो. विशेष करून रामकृष्ण, शिव आणि पार्वती यांच्यावर या कथा चित्रित केलेल्या असतात. प्राकृतिक रंगाचा विचार करताना हे रंग साधारणपणे जसे पानाचे रंग, फुलांचे रंग आणि माती यापासून तयार केलेले असतात. हिंदू देवदेवतामध्ये प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये हिंदू देवदेवतांच्या चित्रांचा विचार करूनच यामध्ये ते चित्रित करण्यात आलेली आहे. आणि ही पिढ्यानुपुढे चलत आलेली मिथिला ही चित्रकला शैली पारंपरिक शैलीमध्ये मोडते. विशेष करून प्राचीन काळामध्ये मिथिला चित्रकलेचे प्राचीन उदाहरण म्हणून रामायण आणि महाभारत काळात त्यांनी ती चित्र काढली होती. मध्यकाळामध्ये या चित्रकलेमध्ये साधारणपणे हिंदू देवदेवतांच्या चित्रासाठी वापरली गेली आणि आधुनिक काळामध्ये ही कला प्रामुख्यानं वेगवेगळ्या दृष्टीनं रूप प्रचलित करते. आता हा प्रश्न येतो की हे सगळं माहीत झाल्यावर ज्या राजकुमारींनी देशाच्या कल्याणासाठी, विकासासाठी, सैनिकाच्या सहकार्यासाठी आणि देशाला दिलेली 600 किलो सोनं देताना ते दान म्हणून दिलेलं आहे, त्यांचं तर कौतुक आहेच. पण त्यापासून आपण काय घ्यायला हवं? तर आपल्याकडची प्रचंड मोठी क्षमता, शक्ती आणि संपन्नता ही खऱ्या अर्थानं देशाच्या अडचणीच्या वेळा जशी देणं भाग आहे, तसंच देश ज्या वेळा सर्वसाधारणपणे चालतो त्याही वेळा देशासाठी आपल्याला काही देता आलं तर निश्चितपणे यावरही विचार करण्यासाठी ही कथा आपल्यासाठी चांगली आहे. धन्यवाद ताई. आणि मंडळी, तुम्हाला एक विनंती, आपण या आपल्या आवडत्या चॅनलला म्हणजे सर्वदर्शनला लाईक करावं, शेअर करावं आणि नव्यानं जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करावं. धन्यवाद.